प्रतापराव जाधव हे नशिबाने राज्यमंत्री आहेत असं महत्त्वाचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं। लोक मेल्यानंतर उपाययोजना करणार आहात का असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला। गेल्या 6 ते 7 महिन्यात आरोग्य विभागात झालेल्या कामांची माहिती घ्या। रविकांत तुपकर यांच्या टीकेवर प्रतापराव जाधवांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। ते नशिबाने केंद्रीय राज्यमंत्री झाले ते त्यांच्या नशिबात होतं, परंतु या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम सातत्यानं त्यांनी केलेलं आहे। फक्त मिरवायचं पोलीसची गाडी घेऊन या जिल्ह्यासाठी काय केलं? खामगाव जालना रेल्वे मार्ग हा पूर्वीचा आहे, त्यांचा काही वाटा नाही। निवडणुकीच्या वेळेला म्हटलं की आता झाला, आता नारळ फोडलं, काहीच नाही पुढे। वनगंगा नळगंगा हा माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रेंच्या काळातला प्रकल्प आहे, हे त्याच्यावर रेगावटा ओढण्याचं काम करतात। यांनी जिल्ह्यासाठी ठोस काही केल्याचं एकही उदाहरण नाहीये। त्यामुळं ते केंद्रीय राज्यमंत्री नाही, ते पंतप्रधान जरी झाले आणि खरोखरचे कॅबिनेट मंत्री जरी झाले, म्हणजे आता राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री जरी झाले, तरी या जिल्ह्यासाठी त्यांचा काही उपयोग नाही। कोणाचं उत्तर ज्या लोकांनी मला मतरूपी आशीर्वाद दिले त्यांना त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या समस्या असतील, त्याच्यासाठी मी बांधील आहेच। आणि जिल्ह्यासाठी काय केलं मला वाटते यांनी यांच्या सगळ्या बाकीच्या ज्या काही असतील त्या आता मी बोलत नाही, तुम्हाला माहिती मी कोणावर टीका करत नाही। पण बुलढाण्याचा जर 6 महिन्याचा जर त्यांनी अभ्यास केला तर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून किती कामं झालेत हे यांनी ते बऱ्याच कार्यालयामध्ये जाऊन आंदोलनं करतात, धरणे आंदोलनं करतात। जरा इथेही जाऊन त्यांनी आरोग्य विभागाकडे जाऊन विचारणा करावी की 6-7 महिन्यात काय काम केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।